ऑनलाईन पेमेंट वगैरे चालत नाही, तर तुम्ही इथे येताना नेहमी कॅशचा उपयोग करा. कारण जर तुमच्याकडे कॅश नसेल ना तर इथे तुम्हाला थोडासा इश्यू होऊ शकतो. आतमध्ये पण नेटवर्कचा इश्यू आहे. तर रेट सगळे सेम आहेत. आम्ही स्टुडंट कॉलेज कुमारांना आम्ही वीकडेला जरा स्वस्त करून देतो आणि वीकेंडला क्राऊड भरपूर असल्याने आम्ही सॉर्टेड क्राऊडच आम्ही एंटरटेन करतो. नदीचं पाणी आता ॲक्च्युली पाऊस एवढा चालू नाही झाला. हे बघा पूर्ण पॅकेटच्या पॅकेट त्याने घेऊन गेलाय. हे 50चे 2. आणि हा पेरू कसं आहे? पेरू 30चा आहे. हे आज जुलै महिन्याचा पहिला वीक. पाऊस आता येईल, पाऊस नाही आला तर एवढे छोटे छोटे असे झरे पण आहेत. पॅटीस, मिसळ, त्याच्या व्यतिरिक्त हे बघा समोसा आहे. मुंबईत झालाय पाऊस सुरू आणि आपल्याला लोणावळा किंवा खंडाळा जाण्याची गरज नाही आहे. आपल्या मुंबईपासून अगदी जवळ आहे एक मान्सूनचा मस्त अड्डा, ते म्हणजे आपले नॅशनल पार्क बोरिवली. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टार्ट टू एंड माहिती मिळणार आहे. आतमध्ये बसचा काय पर्याय आहे, कुठला पर्याय चांगला आहे, तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आलेलो आहोत नॅशनल पार्क म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीमध्ये. तर आपण आता आतमध्ये, जसं आपण याच्या आधी तुम्ही राणीबाग किंवा माथेरानचे व्हिडिओसुद्धा बघितले असतील, नसेल पाहिले तर नक्की पहा. तर आपण आता इथे बघूया की आतमध्ये इकडचे रूल्स काय आहेत, काय टायमिंग आहे, काय डेजला ओपन असतं. एवढी आता चाललो आहे कान्हेरी गुंफा. त्यानंतर टायगर सफारी आज बंद आहे कारण रस्त्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लायन सफारीसुद्धा आहे इथे. तर आता आपण जाऊया कान्हेरी गुंफाने. आतला माहोल बघूया मान्सून. आता आपल्याला जुलैचं स्टार्ट आहे आणि मान्सूनचं वातावरण कसं आहे, नदी आहे. तर आता इथून जाण्याचे पर्याय काय काय आहेत, चला जाऊ कान्हेरी गुंफा. तर इथे आत आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला पहिली तिकीट काढायची आणि त्या तिकिटाचा रेट आहे 94 रुपीज. 5 वर्षापर्यंत पूर्णपणे फ्री आहे. 5 ते 12 वर्षापर्यंत आहे ना तुम्हाला 50 रुपये लागतात आणि सोमवारी ही नॅशनल पार्क बंद असते. चला तर आपण आता सुरुवात करतो. नॅशनल पार्कमध्ये आत एंट्री करतोय आणि त्याच्यानंतरचे काय काय आपल्याला काही इन्फॉर्मेटिव्ह वाटेल ना तर नक्कीच आपण शेअर करू. तर नक्की आमच्या चॅनलवर आणि ह्या ब्लॉगमध्ये टिकून राहा, जेणेकरून तुम्हाला लास्टच्या एंडपर्यंत ना सगळं पार्कमध्ये काय काय रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्याची सगळ्याची माहिती मिळेल. की कधी पण नियमाचं पालन करा. जसं वन्यजीवांना तुम्हाला जर खाद्य घातलं तरीसुद्धा तुम्हाला 1000 रुपये दंड असू शकतो. हे बघा, मद्यपान करणं, हानिकारक पदार्थ, सिगरेट फुकणं किंवा वन्यजीवांची छेड काढणं. तर फ्रेंड्स, इथे ना 2-3 गोष्टीचं मी आता इन्फॉर्मेशन घेतली. जसं आपण इथे असं पाठी बघाल ना, त्यानुसार इथे तुम्हाला सायकल गव्हर्नमेंटची पण मिळू शकते. 80 रुपीजला 2 तास आहे. त्याच्यानंतर 20 रुपीज पर तासानं वाढू शकते. तर तुम्ही तास किती वेळ घ्याल, पण त्यासाठी तुम्हाला 300 रुपीज डिपॉझिट ठेवावं लागतं. आणि इथे सगळ्यात मेन की ऑनलाईन पेमेंट वगैरे चालत नाही, तर तुम्ही इथे येताना नेहमी कॅशचा उपयोग करा. कारण जर तुमच्याकडे कॅश नसेल ना तर इथे तुम्हाला थोडासा इश्यू होऊ शकतो. आतमध्ये पण नेटवर्कचा इश्यू आहे. तर तुम्ही इथे येताना नक्की पहिलं कॅश जास्त घेऊन येतो. इथे सायकलची संख्या थोडी कमी असल्यामुळे आहे ना तुम्हाला त्याचा दिक्कत थोडंफार परेशानी येऊ शकते. तर ह्याच्यावर उपाय म्हणून आम्ही गेटच्या बाहेरच आहे ना आत येताना तुम्हाला एक प्रायव्हेटचा पण ऑप्शन आहे, तर त्याची माहिती आपण हॅरीकडनं घेऊ. तर फ्रेंड्स, आपल्याबरोबर आहेत हॅरी आणि हे यांच्या सायकलचे ओनर आहेत. आणि आपल्याला जे काय बायसिकलची माहिती पाहिजे असेल ना तर आपल्याला हॅरी सांगतील. हॅरी, ते म्हणजे काय टायमिंग असेल आणि काय रेट असेल सायकलचं? आपला नॅशनल पार्क उघडतो सकाळी 8 वाजता. सोमवारी नॅशनल पार्क बंद असतो आणि तुम्ही सायकल इकडून 7 वाजल्यापासून कलेक्ट करू शकता. तुमचं टाईम 8 वाजताच चालू होतं. आमचं दुकान मंदिराच्या पाठी आहे. नॅशनल पार्कच्या समोर जो गेट आहे त्या गेटच्या मंदिराच्या पाठी आहे दुकान. आणि आतमध्ये तुम्हाला जाण्यासाठी सायकल सगळीकडे ॲक्सेसेबल आहे. जिथे एंट्री आहे इथून ते कनेरी गेटपर्यंत 7 किलोमीटरचा प्रवास आहे तुमचा टोटल. त्याच्यात 2 नदी 2 डॅम येतात. जर पाण्याची पातळी वाढली असेल पाण्यात जाऊ नका, बाकी पाण्यात थोडंफार एन्जॉय करू शकता. आणि तुम्हाला आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या सायकल उपलब्ध भेटतील. बाकी तुम्हाला सायकलचे रेट्स आहेत आणि बाकी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दादा टाकतीलच. नक्की हॅरींना कॉन्टॅक्ट करा. आपण याचा नंबर पण इथे देऊ. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघा, याचे काय रेट्स असतात. रेट्स हे व्हॅरिएबल असू शकतात. तर कधी पण कन्फर्म करून तुम्हाला बुकिंग पण करू शकतात तुमच्याकडे. जर चांगल्या उत्कृष्ट प्रकारच्या ऑफर घ्यायच्या असतील तर वीकडेला या. अच्छा, वीकडे. हां, आणि वीकेंड आणि वीकडेचं रेट वेगळे असतात? रेट सगळे सेम आहेत. आम्ही स्टुडंट कॉलेज कुमारांना आम्ही वीकडेला जरा स्वस्त करून देतो आणि वीकेंडला क्राऊड भरपूर असल्याने आम्ही सॉर्टेड क्राऊडच आम्ही एंटरटेन करतो, म्हणून आम्ही रेट आहे ते ठेवतो. थँक्यू हरी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे बघा, अशा तुम्हाला कारसुद्धा इथे अवेलेबल आहे. त्याचे रुपीज आहे 50 रुपये. फक्त जायचे 50 रुपये आणि येताना तुम्हाला परत यायचे असेल तर त्याचे वेगळे 50 रुपये. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे बघू शकता, ह्याच्या पुढे आहे ना, इथे बघा तुम्हाला BSTची लाईन लागलेली आहे. BSTची बस ही प्रत्येकी अर्धा तासाने सुद्धा आहे. तिकीट फक्त 10 रुपये आहे. AC बसची सुद्धा सुविधा आहे. त्याची पण अर्धा तासाने त्याची फ्रिक्वेन्सी आहे आणि त्याची तिकीट आहे 50 रुपये. आणि तीच 50 रुपये तुम्हाला येताना पण लागेल. म्हणजे तुम्हाला खूप फायदेशीर बसने जाणं पडेल, कारण 50 रुपयामध्ये तुम्ही जाणार पण आणि येताना तुम्ही येऊ पण शकता विथ AC. BSTची बस अर्धा तास झाला तरी अजून का आली नाही. अर्धा तास झाला आणि ते पण आता जेवायला चालले. तर फ्रिक्वेन्सीचा इश्यू आहे इकडे आणि प्रायव्हेट कार पण इथे आता अवेलेबल नाही आहे. फायनली जवळजवळ पाऊण तास थांबल्यानंतर आम्हाला अशी तिकीट मिळालेली आहे. ही बघा, तुम्हाला 100 रुपये तिकीट आहे. रिटर्न आहे, तुम्ही किती वेळा पण इथे रिटर्न येऊ शकता. आणि ही आहे ACची बस. खूप गरमी झाली आहे, पाऊस नाही आहे, त्यामुळे आपण आता या ACच्या बसमधून जाऊया. आणि खूप चांगली सेवा आहे, पण फ्रिक्वेन्सी वाढवणं फार जरुरी आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. मध्ये इंटेरियर डिझाईन खूप मस्त असे डिझाईन आहे. आम्ही ॲक्च्युली मागच्या टायमाला बाईक अलाउड होता तेव्हा आलेलो आहे 5-6 वर्षापूर्वी. नदीचं पाणी आता ॲक्च्युली पाऊस एवढा चालू नाही झाला आहे. जुलैचा स्टार्ट आहे. तुम्ही जर सायकलिंग करत जरी आलात ना तर तुम्हाला एक फायदा काय असतो माहिती आहे का, की तुम्हाला अशा छोट्या छोट्या नदी लागतात किंवा अशा पदार्थ आहेत रस्त्यावर खायला, तर ते सगळं तुम्ही ते खाऊ शकता आणि अशा छोट्या छोट्या नदीचा पण आनंद घेऊ शकता. तर आलेला आमचा लास्ट स्टॉप कानेरी गुंफाचा. इथपर्यंत बस येते. तुम्हाला आता लाईव्ह एक्झाम्पल जे मी बोललो ना, हे बघा पूर्ण पॅकेटच्या पॅकेट त्याने घेऊन गेलं आहे. तर इथे कधी पण याल ना तर खाण्याच्या पदार्थ बिलकुल बाहेर काढू नका. जसं तुम्ही जो माथेरानला व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला बोललेलो की बिलकुल याचं खाऊ नका, जागोजागी माकडं मिळतील. प्रश्न हाच आहे माझ्या डोक्यात, पण तेव्हा पण आलेला आणि आता पण येतो आहे की मग हे जे अशी दुकान आहेत त्यांच्यावर कसं काय अटॅक करत नाही. तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा. होऊ शकतं तुम्हाला इथे खाण्याचे वेगवेगळे पदार्थ सुद्धा आहेत. AC बसमधून जाताना इथे लाईन लावा, जेणेकरून तुम्ही त्याच बसने इथून जाऊ शकता. तर बघा इथे स्टार्टिंगलाच आहे ना असे तुम्हाला असे खाण्याचे पदार्थ वगैरे मिळतील. बघू शकता मस्तपैकी. 30 रुपये ना हे. आणि हा कसं असतं हे? ते 50ला 50चे 2. ते 50चे 2. आणि हा पेरू कसं आहे? पेरू 30चा एक आहे. की आता हे लोकांकडनं असे खातात ना, मग तुमचा जो असं धंदे लावलेले असतात त्याच्यावर कधी अटॅक नाही करत? ठेवतो ना, हाकलतो का तुम्ही? काठी ठेवता? काठी ठेवते. तेच कारण प्रश्न हाच पडलाय की ते जर इथून खात आहे मग इकडे का नाही येत. असली लढाई आता चालू होणार आहे. कसे तरी आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि पाठी बघू शकता कानेरी गुंफाचं आता चढण चालू होते. तर हळूहळू जेवढं जमेल तेवढं आपण वर जाऊया. आणि आता अजून पाऊस तर आला नाही, तर पाऊस आल्यावर थोडंसं वातावरण अजून वेगळं होईल. भिजण्याचा आनंद वेगळा आहे. माकडाने आणि हातातलं अटॅक करून त्यांच्या असं लहान लहान मुलांच्या पण हातातून त्यांना खेचून गेलं. तर काळजी घ्या लहान मुलांची स्पेशली. आणि वर जाण्याच्या आधीच आहे ना इकडे असे खूप काही स्टॉल आहेत, तर इथे तुम्ही खाऊन घ्या. तर वर स्टॉल आहेत की नाही आपल्याला कळेलच, पण जाता आणि असे चिप्स वगैरे घेतलं ना तर तुमचा मोबाईल पण पडण्याची शक्यता असते. आता हा चार्जेस आहे जो लेणी जो म्हणजे केव्स आहेत ना त्याचा चार्जेस इकडे आहे. तर ह्याचा चार्जेस 25 रुपये आहे. बघा आता 2 तिकीट आम्ही घेतलं. निवांत तर फ्री आहे आणि हे त्याच्या डिटेल्स आहेत 25 रुपये आणि एंट्री फी किती आहे. ह्याच्या व्यतिरिक्त इथे एक चांगली सोय पण आहे, बेबी केअर रूम. आज जुलै महिन्याचा पहिला वीक आणि आम्ही आलेलो आहे तिकडे. तर तुम्हीसुद्धा नक्की या पावसाळ्यामध्ये 3 महिने अजून आहेत. आणि बघा इथे असं पॉईंटसुद्धा दाखवले आहे. टॉयलेटची पण इथे सोय सरकारने केलेली आहे. कॅफेटेरिया, ड्रिंकिंग वॉटर सगळीकडे आहे. हे बघा इथे कॅन्टीनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर चांगलं आहे इथे, म्हणजे व्यवस्थित तुम्ही आत बसून पुढचा खाऊ शकता. ही बघा ही पहिली गुफा इथे लागते, सध्याही बंद आहे. बंद आहे की नाही माहिती नाही, बघूया आपण आतमध्ये जाऊन. पुरातन काळातल्या अशा लेणी आहेत. पहिले आम्ही आलो इथे मान्सूनचं रेकॉर्ड करायला, पण बघू शकता काय ऊन कडाक्याचं पडलंय. इकडे अभिजित पवार यूट्यूबर आहे, यांचे व्हिडिओज इकडनं येताना पण फार फेमस झाले ते शॉर्ट्स. जर पाऊस वाढला तर काय होतंय तुम्ही लोणावळ्याच्या इन्सिडेंटवरनं बघितलं असेल, तर नक्की पाण्याच्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी जाताना काळजी घ्या.
छोटे छोटे पॉईंट पण आहे इकडे, तर लहान मुलांना घेताना काळजी घ्या. पण पाऊस आता येईल, पण पाऊस नाही आला तर एवढे छोटे छोटे असे झरे पण आहेत. फोटो काढला मी. आता पावसाची खरी आम्ही वाट बघतो आणि पाऊस कदाचित 5 मिनिटामध्ये येण्याची शक्यता आहे, कारण वातावरण झालं आहे. आणि जर तुम्ही मान्सूनमध्ये जर तुम्ही नॅशनल पार्कला येताय ना, तर पाऊस आलाच पाहिजे. ॲक्च्युली मगाचं ऊन होतं, पण आता बघू शकतो. आणि खरं आनंद आहे ना ॲक्च्युली पाऊस येण्याचा, असा जो पहिला वातावरण असतं ना त्याचा आनंद. तर ना आला पाऊस तर तुम्हाला असे छोटे छोटे धबधबे इथे नक्कीच आहेत. सुविधा केलेली आहे इथे आहे बघा, मोरे फीज. आणि एकदम असं खाली आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला काय काय पदार्थ इकडे मिळतील ना तेही सांगतो. त्याचं टायमिंग 5 वाजेपर्यंत आहे. 25 रुपये थोडासा कॉस्ट असणार, कारण आपण अशा ठिकाणी आलो आहे. समोसा पाव 20 रुपये, ब्रेड कटले. तर आम्ही आता जस्ट पॅटीस घेतला आणि मिसळ घेतली. मिसळ तर खूप चांगली आहे. कोल्ड्रिंकसुद्धा आहे इकडे. पॅटीस, मिसळ, त्याच्या व्यतिरिक्त हे बघा समोसा आहे. अशा बेसिक गोष्टी, म्हणजे तुम्हाला रोटी बिटी चिकन विकन असं नाही मिळणार, पण नाश्ता टाईप ब्रेकफास्ट वगैरे खाण्यासाठी एक उत्तम जागा आहे. तर फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहे खाली. आणि बघा तुम्हाला आता AC बसची तिकीट जर तुम्ही सकाळची असेल ना, तर इथे बस उभ्या आहेत, तर तुम्ही इथून पण असं डायरेक्ट जाऊ शकता. मित्रांनो खरंच धमाका झाला आहे. 2-3 गोष्टी इथे नमूद करायच्यात की हा आमचा सफर जवळजवळ 4 तासाचा होता. पण एकच गोष्ट झाली की पाऊस पडला नाही. त्यामुळे काय आलं, तिकडचा जो धबधबे किंवा पाणी ते सगळं आपल्याला एवढं बघायला नाही भेटलं. पण हा जुलैचा पहिला स्टार्टिंग आहे. आता अजून 10-15 दिवसानंतर आहे ना, तुम्ही कधी पण आलात ना कुठल्याही दिवशी, तर तिथे पाणी असणार, कारण एवढा पाऊस झालेला असेल. खरी सुरुवात आहे. तर यूट्यूबर्सच्या नात्याने तुम्हाला दाखवण्यासाठी आपण आता लवकर आलो. आता याच्यानंतर आहे ना पाणी बिणी सगळं चालू होईल. मेन गोष्ट सांगायची आहे की इथे आहे ना ॲट द मोमेंट टायगर सफारी बंद आहे, लायन सफारी कदाचित चालू आहे. ते बोलतात रस्त्याचं काम चालू आहे, म्हणून काही वेळासाठी बंद आहे. असं नाही की कायमस्वरूपी बंद आहे, रस्त्याचं काम चालू आहे. तर तुम्ही नेटवर किंवा त्यांच्या साईटवर पण चेक करू शकता करंट स्टेटस. म्हणून आज आम्ही टायगर किंवा लायन सफारी करू शकलो नाही. कान्हेरी केव्सचा व्ह्यूज खूप मस्त होते. आणि जर तुम्ही आता अजून पावसात याल ना, तर त्याच्यावर एकदम अप्रतिम आहे. तर तुम्ही 94 रुपीज पर हेड एंट्री आहे. 5 वर्षापर्यंत मुलांना पूर्णपणे फ्री आहे. त्यानंतर 50 रुपये चार्ज आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सायकलचा चार्ज, आणि इथे तुम्हाला प्रायव्हेट कार पाहिजे असतील, AC बस, तर तुम्ही असा काही, आणि इकडची ST बस, याचा काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर स्टार्टिंगचा तर तुम्ही स्किप करून बघितलं असेल तर परत जाऊन बघा, कारण याची पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आम्ही या व्हिडिओच्या स्टार्टिंगलासुद्धा दिलेली आहे. बाहेरून खाण्याचा पूर्णपणे अलाउड आहे. म्हणजे आता आम्ही चिप्स आणले किंवा कोल्ड्रिंक्स आणले किंवा पाण्याचे बॉटल्स आणले, तर ते सुद्धा इथे आत अलाउड होते. कुठलेही रिस्ट्रिक्शन नाही. इवन आम्ही पण बघितलं तर काही लोकांनी टिफिन वगैरे पण आणलेले आणि ते खात होते. म्हणजे जर तुम्ही असं सहलीसारखे येत असाल ना, तर तो एक तुम्हाला इथे ऑप्शन आहे जो राणीबागेत वगैरे नसतो. तर असा प्रयत्न होता तुम्हाला नॅशनल पार्क दाखवण्याचा. तर नक्की पावसाळ्यामध्ये तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत नक्की या नॅशनल पार्क. व्यतिरिक्त पार्किंगचा चार्ज, आता इथे पार्किंगचा चार्ज फार महत्त्वाचा आहे. आम्ही आणलेली बाईक 10 रुपये स्टार्टिंगला आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही किती तास थांबताय, म्हणजे आता समजा 4 तास थांबले तर तुम्हाला 40 रुपीज चार्जेस लागतील. तर तो फार इम्पॉर्टंट आहे की असं नाही की 10 रुपयाचे चार्जेस आहे बाईकसाठी. तर तो किती तास थांबताय त्याच्यावर पण अवलंबून आहे. खाण्याच्या पदार्थांना पूर्णपणे अलाउड आहे. तर तुम्हीसुद्धा असं फॅमिली बिंबली येत असेल ना, तर मस्तपैकी इथे घरी येऊन डबे घेऊन मस्तपैकी आनंद घेऊन खाऊ पण शकता. किंवा इथे रस्त्यावर पण आहेत ना असे मके किंवा पेरू असे इकडचे ओरिजिनल फ्रूट्ससुद्धा तुम्ही खाऊ शकता. चला तर मित्रांनो इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ आम्ही करत असतो, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, बाय.